नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अक्षरा भास्करराव देशमुख। मी आता 8वी मध्ये आहे। माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखिनेरगाव। मी हे पुस्तक ग्रंथालयामधून आणलेले आहे। या पुस्तकाचे नाव आहे कौशल्य व या पुस्तकाचे लेखक आहेत विजय नागरे व या पुस्तकामध्ये छान एक गोष्ट सांगितलेली आहे। आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम चालू केलेला आहे, शालेय ग्रंथालय। त्या ग्रंथालयामध्ये शास्त्रज्ञांचे व जनरल नॉलेजचे व निबंधमालेचे व गोष्टीचे छान गोष्टीचे पुस्तक आहेत। तुम्हाला तर माहीतच आहे, गोष्टी सर्वांनाच आवडतात। हे त्यांच्याचपैकी एक पुस्तक हे आहे। या पुस्तकाचे नाव आहे कौशल्य। या पुस्तकामध्ये छान एक गोष्ट सांगितलेली आहे। एक राजू आणि एक शामू नावाचा दोन मुलं राहत असे। त्याच्या वडिलांचे नाव होते गजानन। त्या गजाननला खूप दिवस झाले मूलबाळ झाले नव्हते। मग कितीतरी दिवसांनी त्याला दोन्ही मुलं झाले। पहिल्या मुलाचं नाव होतं राजू आणि दुसऱ्या शामू। पहिला मुलगा हा खूप कष्टाळू होता, दुसरा सुद्धा कष्टाळू होता, पण त्याला पहिल्या मुलाला चटपट काम करायला आवडायचे आणि दुसऱ्या मुलाला हळूहळू काम करायला आवडायचे। गजाननने आपल्या रामू आणि शामू खूप मोठे झालेले होते, तर गजाननने त्यांना शिकवले आणि नंतर त्यांनी शेतामध्ये काम करण्यासाठी त्यांना शेतीचे दोन भाग वाटून दिले। त्याच्याकडे 20 एकर शेती होती, त्यापैकी 10 एकर त्यांनी राजू आणि शामूला दिली। राजू आणि शामू हे यांच्यामध्ये एक स्पर्धा लागलेली होती। ते दोघंजण खूपच काम करायचे आणि एकमेकांना मदतसुद्धा करायचे। ते काम करायचे पण त्यांच्यामध्ये कोणते वाद व्हायचे नाही, कारण ते एकमेकांना मदतसुद्धा करायचे। त्याच एके वर्षी राजू आणि शामूने एक 10 एकर भुईमुगाच्या शेंगा विकल्या, म्हणजे भुईमुगाच्या शेंगा पेरल्या आणि त्याच्यामध्ये पाणी आल्यामुळे आणि कोणतेही काम अधुरे न राहिल्यामुळे त्यांना खूपच चांगले पीक आले। भुईमुगाच्या शेंगा खूप जास्त प्रमाणात त्यांना झाल्या, म्हणून ते खूप खुश होते। तेव्हा त्यांना विकायला न्यायचे होते, पण त्यांच्या वडिलांनी गजाननने सांगितले की तुम्ही फक्त उद्या आठवडे बाजार आहे, त्यांच्या गावाच्या रीती एक बाजार भरायचा, आठवडे बाजार आहे, तेथे तुम्ही फक्त दोन चुंगळ्या शेंगा न्यायचे। तर राजू आणि शामूने ऐकले आणि उद्या जेव्हा त्यांना निघायचे होते तेव्हा त्यांनी आपल्या शेंगा बैलगाडीमध्ये टाकल्या आणि दोघेही आठवडे बाजाराकडे निघाले। पण राजूला नेटके राहायला खूप आवडायचे, म्हणजे त्याला आपले कपडे स्वच्छ ठेवायचे आणि स्वतःने स्वच्छ राहायचे असे त्याला खूप आवडायचे। तेव्हा राजू आणि शामू राजू ते शेंगा आपल्या शेतामध्ये नेते, कारण शेतापासून ते जे गाव होते आठवडे बाजार जवळचं ते खूपच जवळ लागायचं, म्हणून राजू आणि शामू दोघांनी आपल्या शेतामध्ये 2 झोपड्या बांधलेल्या होत्या। राजूने आपल्या शेतामध्ये आणि शामूने आपल्या शेतामध्ये। ते कधी काम करता वेळेस आपल्या शेतामध्येच मुक्काम ठोकायचे। तेव्हा त्यांनी जे शेंगा न्यायचे होत्या उद्या, तेव्हा त्यांनी आपल्या रात्रीच शेंगा घेऊन शेतामध्ये गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना दुपारच्या वेळेस जायचं होतं। त्यांनी आदल्या दिवशी जे राजू होता त्याला नेटके राहायला खूप आवडायचे। राजूच्या भुईमुगाच्या शेंगामध्ये खूप मातोडी होती, तर त्या राजूला ती आवडली नाही। राजूने आदल्या दिवशी आपल्या शेंगा ज्या आहेत ना, त्या शेंगा धुवून वाळू घातल्या, तर त्या शेंगा खूपच स्वच्छ झाल्या आणि चांगल्या सुद्धा दिसत होत्या। शामू म्हणाला राजूला चिडवत असे की लोक बाहेरच्या शेंगा खाणार आहेत की त्याच्यामधले दाणे, असा चिडवत होता। राजू सुद्धा हसत होता, पण त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही। दुसऱ्या दिवशी जे शेंगा घेऊन बाजारामध्ये आले होते तेव्हा त्यांना राजूने आपले स्वच्छ कपडे घालून निघाला आणि शामू हा जसे कपडे होते तसेच घालून निघाला। राजू हा चांगला घराण्यातला दिसत होता, कारण त्याचे कपडे स्वच्छ, सूटबूट सर्व स्वच्छ होते। तेव्हा त्यांनी आपापला बिछाना बांधला आणि दुकानामध्ये शेंगा विकायला ठेवल्या आणि शेंगा विकायला सुरुवात केली।
राजूकडे सर्व गिरायक येत असत आणि राजूने आपल्या बाजारामध्ये आपला जे बाजार होता तिथलं चौकून फिरत तो बघितला भुईमुगाच्या शेंगाचा भाव काय आहे. तेव्हा त्यांनी बघितला की 13 रुपये 12 रुपये 11 रुपये असा भाव आहे. तर राजूने आपला भाव 15 रुपये लावला आणि त्याच्याकडे गिरायक येत असत कारण त्याच्या स्वच्छ शेंगा होत्या आणि टवटवीत दिसत होत्या. आणि राजूच्या ह्या शेंगा होत्या त्या खूप विकल्या गेल्या आणि त्याच्या 1 ते 1.5 तासात सर्व शेंगा संपल्या. सर्व म्हणत होते मला द्या. पण राजूने सांगितले, जे गिरायक होते ते राजूला विचारत होते शेंगाचा भाव काय. तर राजूने सांगितले की 15 रुपये. ते म्हणत होते 13 रुपये द्या. पण तरी राजूने एकच भाव ठेवला. आणि शामूची संध्याकाळ व्हायची वेळ आली तरी शामूच्या शेंगा कोणी घेईना. तर जे गिरायक आले त्याला विचारले की